भारतीय सैन्याने 7 मे या दिवशी केलेल्या ऑपरेशन सिंदूरचं यश आता उघड होऊ लागलेलं आहे आणि पाकिस्तानामध्ये राहून भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणारे अनेक बडे दहशतवादी हे भारताने ढगात पाठवले. खरे 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू जुंदालला भारताने कंठस्नान घातलं आणि याशिवाय जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरचं सर्वाधिक नुकसान सुद्धा झालंय. अझहरचा सगळ्यात मोठा भाऊ आणि कुख्यात दहशतवादी रौफ असगर हाफिज मोहम्मद जमील हे सुद्धा ठार झालेले आहेत आणि त्याचा मेवणा मोहम्मद युसुफ अझहरला सुद्धा कंठस्नान घालण्यामध्ये यश आलेलं आहे. याशिवाय लष्कर ए तोयबाचा खालिद उर्फ अबू अकाशा जैसचा मोहम्मद हसन खान हे सुद्धा या हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत. हे सगळे दहशतवादी. तर कोणकोणत्या दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. आपण बघतोय आतापर्यंत इतकी नावं आपण पाहिलेली आहे की ज्या ज्या वेळेला पाकिस्तानने हल्ले करायचा प्रयत्न केला ते सगळे हल्ले परतवून लावत असताना दुसरीकडे दहशतवादाच्या विरोधामधली कारवाई सुद्धा भारताने केली. मुदस्सर खादियन खास उर्फ अबू जुंदल हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आहे. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड होता, याचा खात्मा झालेला आहे. हाफिज मोहम्मद जमील जैश ए मोहम्मदचा हा दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा सगळ्यात मोठा भाऊ होता आणि या दहशतवाद्यांचा खात्मा झालाय. मोहम्मद युसुफ अझहर उर्फ उस्तादजी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहेब जैश ए मोहम्मदचा हा दहशतवादी. मोहम्मद युसुफ अझहर हा समूद अझहरचा मेवणा. कंदाहार विमान अपघातामधले अपहरणाच्या प्रकरणामध्ये हा मोस्ट वॉन्टेड असा दहशतवादी होता. मोहम्मद हसन खान जैश ए मोहम्मदचा दहशतवादी आहे. जम्मू काश्मीरमधल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये ज्या वारंवार होत असतात या सगळ्यामध्ये सातत्याने त्याचा सहभाग असतो. त्यामुळे ही सगळी बडी कारवाई आपण बघतोय आणि एकूणच ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवलं जात आहे या पार्श्वभूमीवरती दहशतवादाच्या विरोधातली सगळ्यात मोठी कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.